माझं नाव विशाल परकाळे आहे। मी शेतकरी असून गावामध्ये नदीला भरपूर पूर आल्यामुळे माझा संपर्क तुटला, दूध घेऊन जाता आले नाही। तरी असा प्रचंड महापूर आला तर घरात अक्षरशः पाणी होतं। एवढं मोठं दूध असताना घरामध्ये खवा कसा करायचा, कुणाला द्यायचं? एकच वस्ती आपली, तिथं शेजारी पण कुठं वस्ती नाही, त्याच्यामुळं काय दूध कुठं घेऊन देता पण आलं नाही। सगळा संपर्क तुटल्यामुळं डेअरीला पण नेता आलं नाही। तर याची शासनाने काहीतरी दखल घ्यावी। माझ्याकडं आज जवळजवळ 17-18 गायी आहेत, त्यांचं 120 ते 130 लिटर दूध आहे। दररोज जर 120 ते 130 लिटर दूध 4 ते 5 हजार रुपयाचं माझं नुकसान आहे दररोजचं। तर आज ती पूल तुटून गेल्यामुळे कुठले मंत्री कोणी काय त्याची अजिबात दखल घ्यायला येतात, बघून जातात। त्याची काय सुद्धा 5-6 दिवस झाला आज त्याची कोणी काय दखल घ्यायला। माझं दूध आज डेअरीपर्यंत पोहोचत नाही। काल परवा मी इतक्या पाण्यातून कंबर इतक्या पाण्यात आम्ही 5-6 जणांनी बळद दूध एवढं 120 ते 130 लिटर दूध आणलं 4-5 दिवस नुकसान झाल्यानंतर। आज जनावरांना खुराक लागत आहे, किती खुराक लागते त्यांना, चारा लागतोय। अक्षरशः माझ्या घरात पाणी, नदीचं पाणी एवढा महापूर आलताना घरामध्ये पाणी आलं, त्याचा खवा तरी मी कसं बनवणार आहे? शासनाने याची काहीतरी दखल घ्यावं। ही आत्महत्या करण्याची वेळ आहे काय? एवढं नुकसान भरपाई सगळी शेती वाहून गेली, आमचा कांदा वाहून गेला, तरी शेतकरी याच्याकडे काय लक्ष देणं। येतात, बघून जातात, पंचनामा करतात। याची काहीतरी दखल घ्यावी मुख्यमंत्री साहेबांनी, अशी माझी विनंती।